राम राम मंडळी. आपण सगळे ऐकतच आहोत की नागपूरमध्ये काय चाललंय. 17 मार्चला नागपूरच्या महाल आणि हंसापुरी परिसरात दंगल उसळली. दगडं उडाली, गाड्या जळाल्या, पोलीस जखमी झाले आणि आता संचारबंदी. पण हे सगळं का झालं? औरंगजेबाच्या कबरीवरनं वाद पेटला आणि त्याचा पडसाद थेट नागपुरात दंगल म्हणून उमटला. पण खरंच हा फक्त धार्मिक वाद आहे का? की या मागे काही राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम करतायत? महाराष्ट्र हे ऐतिहासिकदृष्ट्या सर्वधर्मीय ऐक्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार पाहता त्यांनी कधीही कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. त्यांच्या सैन्यात मुस्लिम सरदारही होते आणि ते सर्वांना सोबत घेऊन जाणारे राजा होते. पण आजचे राजकारणी मात्र समाजात फूट पाडण्यासाठी, धार्मीय भावना भडकावण्यासाठी आणि फक्त त्यांचा राजकीय स्वार्थ सध्या साध्य करण्यासाठी इतिहासाचा चुकीचा उपयोग करत आहेत. आणि मी हे फक्त भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांसारख्या किंवा अजून कोणत्या फक्त हिंदू राजकारण करणाऱ्या पार्ट्यांबद्दल बोलत नाहीये. तर यात AIMIM, AUML सारख्या मुस्लिम धर्माचं राजकारण करणाऱ्या पार्ट्यांचाही तेवढाच दोष आहे. जोपर्यंत आपण या धर्माच्या जातीच्या राजकारणाच्या बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत आपण विकासाच्या वाटेवरती जाऊ शकणार नाहीत. आणि नागपूरमध्ये उसळलेली दंगल हा त्याचाच एक भाग आहे. सरकारला आपलं अपयश झाकायचंय आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचंय. आणि हा खेळ काही नवीन नाहीये. यावेळी त्यांनी नागपूरला निवडलंय, जिथं मुख्यमंत्री स्वतः राहतात. म्हणजे त्यांच्या नाकाखाली हे सगळं घडलं आणि ते म्हणतात हा सुनियोजित कट होता. मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदय, तुम्ही काय करत होतात? गृहमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य काय होतं? असं काही सुनियोजित होत असेल तर तुम्हाला आधीच का नाही कळालं की तुम्ही देखील यात सहभागी होतात? हे देखील तपासावं लागेल. कारण हिंदू आणि मुस्लिम राजकारण करणारे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि एक महत्वाचं शहर आहे. तिथे अचानक दंगल उसळणं हे काही सहज घडलेली घटना नाहीये. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापवलं जात आहे. पण प्रश्न असा आहे की एवढे मोठे प्रश्न महाराष्ट्रामध्ये सरकारपुढे असताना या सरकारला औरंगजेबावरतीच का भर द्यायचा आहे? औरंगजेबाच्या कबरीवरनं हा वाद उभा करणं, ते काढून टाकण्याची मागणी करणं, विश्व हिंदू परिषदेनं कारसेवेचा इशारा देणं, हे सगळं अचानक घडलं आहे का? तर नाही. काही महिने आधीपर्यंत हा कुठलाच विषय होत नव्हता. मग अचानक औरंगजेबाची आठवण येण्याचं कारण काय? यामागे स्पष्ट हेतू आहे. समाजामध्ये धार्मिक तणाव निर्माण करून लोकांना मूळ प्रश्नापासून भटकवायचं आणि समाजाचं ध्रुवीकरण करायचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं होतं की हे दंगे आधीपासून नियोजित होते. तर मग मला आपल्या माननीय फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. राज्यात सत्ता तुमची, केंद्रातही सत्ता तुमची, गृहमंत्री पदही तुमच्याचकडे आहे आणि त्या कबरीला पोलीस संरक्षण देणारे देखील तुम्हीच आहात. मग तुम्हाला अडवतोय कोण? ती कबर तोडण्यापासून तुम्हाला रोखतोय कोण? कोणाला विरोध करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय? आणि हा वाद जाणून बुजून पेटवला गेलाय की काय, असंच आता वाटायला लागलंय. कारण सरकारला काहीतरी हवंय, लोकांचं लक्ष रोजच्या प्रश्नांवरून हटवायला. महागाई वाढतीये, नोकऱ्या नाहीयेत, शेतकरी कर्जात बुडलेत, पण त्यावर कुणीच बोलत नाहीये. त्याऐवजी औरंगजेबाच्या कबरीवरून दंगल घोळावलीये आणि मग म्हणायचं आम्ही कायदा सुव्यवस्था राखतोय. अरे कायदा सुव्यवस्था राखायची असेल तर आधी ही दंगल घडूच का दिली? नागपुरात दगड जमा झाली, शस्त्र आली, पेट्रोल बॉम्ब तयार झाले आणि तुम्हाला काहीच माहिती नव्हतं? हे कसं शक्य आहे? नागपूर तर तुमचं घर आहे, हे कसं शक्य आहे? तुम्हीच वातावरण तापवायचं, तुम्हीच लोकांना भडकवायचं. तुमच्या मंत्र्यांनी, आमदारांनी दोन समाजामध्ये द्वेष निर्माण करतील असं बोलायचं आणि हिंसाचार उसळला तेव्हा स्वतःला निर्दोष ठरवायचं. आता जरा मागे वळून बघूया. महाराष्ट्राचा इतिहास काय सांगतो? वेळोवेळी हे राजकारणी हिंदू धर्माचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देतात. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदू धर्माचे नव्हते, ते संपूर्ण जनतेचे राजा होते. त्यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार सर्वसमावेशक होता. हिंदवी स्वराज्य, मोठे मोठे इतिहासकार नोंदवतात की हिंदवी सारखे शब्द भारतीय साठी वापरले जात होते, ज्यामध्ये हिंदू होते आणि मुसलमान देखील होते. या दोन्ही धर्माचा याच्यामध्ये समावेश होता. आपला महाराष्ट्र हा कायमच एकतेचा,
समन्वयाचा आणि सर्व धर्म समभावनेचा वारसा घेऊन चाललाय. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आहेत. शिवरायांनी कधीच धर्माच्या नावावरती लोकांना भडकवलं नाही. त्यांनी सगळ्या धर्मांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात हिंदू मुस्लिम सर्वजण होते. त्यांचा सेनापती सिद्दी हिलाल हा मुस्लिम होता, पण त्याने शिवरायांसाठी जीव दिला. मग शिवरायांनी देखील त्याला कधीच वेगळं मानलं नाही. त्यांच्या दरबारात सर्व धर्मीयांना स्थान होतं. आणखी एक प्रसंग, जेव्हा शिवरायांनी सुरत लुटली तेव्हा त्यांनी फक्त श्रीमंत व्यापाऱ्यांना लक्ष केलं, ते हिंदू असो किंवा मुसलमान. त्यांनी ठरवलं असतं तर खूप आरामात मशिदी चर्च त्यांना लुटता आल्या असत्या, पण त्यांनी मशिदी किंवा चर्च यांना हात लावला नाही. आणि हीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबापासून वेगळं करते. औरंगजेब मुसलमान होता, त्यांनी हिंदूवरती हिंदूंच्या मंदिरावरती हल्ले केले, पण शिवरायांनी तसं केलं नाही. आणि आताचं सरकार बघा, सरकार काय करतंय, औरंगजेबाच्या कबरीवरनं लोकांना भडकवतंय. आजचे राजकारणी मात्र इतिहासाच्या नावावरती द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहितीच नाही. जर शिवराय आज असते तर त्यांनी अशा फुटीरतावादी विचारांना कधीच पाठिंबा दिला नसता. आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत, महागाईने सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. पण सरकारला यावरती उत्तर द्यायचं नाहीये, कारण त्यांना कामच करायचं नाहीये. आणि याचमुळे हे असे धार्मिक मुद्दे उकरून काढतायत, अशा मुद्द्यांना खतपाणी घालताय. आणि याने होणार काय, आपण एकमेकांशी भांडत राहू, हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद करत राहू, तर त्यांना कोणी प्रश्न विचारणारच नाही. आणि हे गणित सरकारला चांगल्या प्रकारे माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा काय होता, ते म्हणायचे, प्रजा सुखी तर राज्य सुखी. आणि आज सरकार काय करते, प्रजेला दुःखात टाकून स्वतःचा फायदा करून घेत आहे. शिवरायांनी हे असलं राजकारण कधीच केलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, गोरगरिबांना मदत केली, सर्वांना न्याय दिला. पण आज आज शेतकरी कर्जात मरतोय आणि सरकार औरंगजेबाच्या कबरीवरनं दंगल घडवतंय. आज नागपूर पेटलंय, उद्या असाच दुसरा कुठला ना कुठला जिल्हा नक्की पेटेल. तुम्ही लिहून घ्या. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची संतांची भूमी आहे. महाराष्ट्राचा तुम्ही युपी बिहार करता कामा नये. इथे लोकांना एकत्र ठेवणारे विचार महत्वाचे आहेत. तोडणारे विचार इथे चालणार नाहीत. राजकीय फायद्यासाठी समाजात द्वेष पसरवला जातोय, पण तो यशस्वी होऊ देता कामा नये. हे आपल्यावरती आहे, हे आपल्या समाजावरती आहे. आपण महाराष्ट्राची खरी ओळख सर्व धर्म समभाव सहिष्णुता बंधुता जपायची की भडकाऊ राजकारणाला बळी पडायचं, हा विचार तुम्ही आम्ही प्रत्येकाने केला पाहिजे. लक्षात घ्या, दंगली होतात तेव्हा राजकारण्यांची घरं आबाद राहतात. मरतो तो सामान्य नागरिक, मरतो तो बेरोजगार तरुण. तर तुम्ही सरकारला जाब विचारा बेरोजगारीवरती, महागाईवरती, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.